अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकळी येथे गट नंबर 135 मध्ये 1.5 एकर शेती आहे। या शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड करून पीक हे मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व पती फिरोज शेख हे दोघे खुरपण करत असताना दुपारच्या वेळी अचानक सोफिया यांची भावजय हुमेरा युनुस शेख अहमदनगर यांनी शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत 1.5 एकर शेतीमधील कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यात देखत उपटून फेकले। याबाबत हुमेरा शेख यांना विचारणा केली असता त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत शेवगाव पोलिसात हुमेरा युनुस शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हाला न्याय न मिळाल्यास व शेतीची नुकसान भरपाई न दिल्यास 2 दिवसात आम्ही नगर येथील SP कार्यालयापुढे उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मी सोफिया फिरोज शेख राहणार बोधेगाव। माझी बालमटाकळी येथे शेती आहे 47 गुंठे। तिथे येऊन माझ्या भावाची बायकोने माझी 47 गुंठ्यामधील माझी शेतीचं पूर्ण नुकसान केलं। माझं कपाशीचं आणि तुरीच्या पूर्ण पिकांची नाश केली आणि सगळं पीक उपटून तिने निघून गेली। त्यावेळेस मी इथंच होते आणि तिने माझ्या समोर माझ्या पिकांची नुकसान करून निघून गेली आणि सगळं 1 एकरचे नुकसान करून मी इथे खुरपत असताना माझ्या समोर येऊन तिने शनिवारी 29 तारखेला 3:30 वाजता तिने येऊन माझ्या समोर माझ्या पिकांची नुकसान करून निघून गेली। याची आम्ही शेवगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन नोंद दिली। त्याची NCR फाडला, FIR फाडला, पण आमच्या विरुद्ध तिच्या विरुद्ध त्यांनी काही ॲक्शन घेतली नसल्यामुळे मी आता उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहे। माझी नुकसान भरपाई मला भेटावी आणि तिच्यावर कडक कारवाई व्हावी एवढीच माझं म्हणणं आहे। महाराष्ट्र TV 24 साठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव।